अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण देवघरातल्या दिव्यामध्ये जेव्हा एखादं फूल, चंद्रकोर किंवा त्रिशूल असं काही तयार होतं तर त्याचा काय संकेत आहे तो आपण पाहणार आहोत. तर प्रत्येकजण आपल्या घरामध्ये देवपूजा करत असतो. देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहावा यासाठी प्रत्येकजण काळजी घेत असतो. अगदी मनोभावे व श्रद्धेने आपली घरातील जी काही देवपूजा आहे ती आपण करीत असतो. स्वामी भक्तांनो, दररोज आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतो, परंतु काही वेळेस त्या दिव्याच्या काजळीला फुलासारखा आकार आलेला असतो, परंतु आपण याकडे दुर्लक्ष करतो. काजळीला फुलाचा आकार आला तर नेमका याचा आपल्या जीवनामध्ये कोणता संकेत आहे हे मात्र कोणालाच माहीत नसते. तर या पूजेच्या दिव्यातील काजळीला फुलाचा आकार आला तर काय घडते आणि त्यामागचा संकेत नेमका कोणता आहे, चला तर मग आता आपण जाणून घेऊया. आपण जेव्हा देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतो तेव्हा तो दिवा जळत असतानाच काही वेळेस त्या काजळीला फुलासारखा आकार तयार होतो किंवा जेव्हा दिवा शांत होईल त्यावेळेस त्या काजळीला फुलासारखा आकार तयार झालेला तुम्ही कित्येक वेळा पाहिले असेलच. पूजेच्या दिव्यामध्ये फूल झालेले हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे. म्हणजेच आपण जी काही पूजा व्रत करत असतो ते भगवंतापर्यंत पोचलेले असते आणि हा त्यामागचा संकेत असतो. भगवंत हे आपल्यावर प्रसन्न आणि खुश झालेले आहेत हे त्यावेळेस तुम्ही नक्की समजून जा. आपल्या घरामध्ये जो आपण दिवा लावलेला असतो तो दिवा आपण सकाळ आणि संध्याकाळी लावत असतो. तर तसं न करता आपल्याला दिवसभर दिवा हा लावायचा आहे. दिवसभर आपल्या घरामध्ये वात तेवत ठेवायची आहे. बऱ्याच जणांच्या दिव्यामध्ये विशिष्ट आकार हे तयार होत असतात. काही जण 24 तास त्यांचा दिवा लावलेला असतो. अगदी 365 दिवस त्यांच्या घरामध्ये वात ही प्रज्वलित होत असते. अखंड दिवा जो आहे ती पेटत असते. आपल्या घरामध्ये जो दिवा आहे तो नेहमी जळत आणि पेटता आपल्याला ठेवायचा आहे. दिवा कधीही आपल्याला विझू द्यायचा नाही. ज्या घरामध्ये दिवा पेटता असतो किंवा अखंड ज्योत असते त्या घरामध्ये मांगल्याच्या गोष्टी ह्या घडत असतात. त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी दरवळत असते. माता लक्ष्मी त्या घरामध्ये कायम वास करत असते. म्हणून दिवा हा नेहमी प्रज्वलित ठेवायचा आहे. बरेच लोक असे आहेत की ते फक्त दिवसातून 2 वेळाच दिवा लावतात, ते म्हणजे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला. पण तुमच्या दिव्यामध्ये अखंड ज्योत असेल किंवा सकाळ संध्याकाळ जर तुम्ही दिवा लावताय त्याच्यामध्ये विशिष्ट आकार तयार होत असतील, समजा की चंद्रकोर बनत असेल, बऱ्याच लोकांच्या दिव्यामध्ये चंद्रकोर बनत असते, तसेच बरेच लोकांच्या दिव्यामध्ये फूल बनत असते. कमळाचे फूल, गुलाबाचे, जास्वंदीचे अशा अनेक प्रकारचे आकार बनत असतात. त्याचबरोबर ओम आणि त्रिशूलसुद्धा बनत असतं. काही लोकांच्या दिव्यामध्ये साक्षात आपले स्वामी देखील दिसलेले आहेत. स्वामी महाराजांची मूर्ती देखील दिसत आहे. महाराज जे काही ते दिव्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन देत असतात. दिवा लावताना दिव्याला पटकन काजळी येत असते किंवा काही वेळाने दिवा लावून झाल्यानंतर काजळी येत असते. काजळी येणं ही एक नॅचरल गोष्ट आहे. कोणतीही वात असू दे त्याला लावल्यानंतर काजळी येत असते. मात्र त्या काजळीमध्ये जर विशिष्ट आकार दिसत असतील, विशिष्ट
अशा गोष्टी दिसत असतील तर ती गोष्ट खूप मोठी आहे, तर ही गोष्ट देवी शक्तीची असणार आहे. तुम्ही जी सेवा करत आहात, तुम्ही जी भक्ती करत आहात, तुम्ही जर एखादे विशिष्ट व्रत करत आहात, तर समजा तुम्ही गुरुवारचे जर समजा तुम्ही गुरुवारचे व्रत करत असाल, तर इतर दिवशी एवढं काही नाही बोलत, पण गुरुवारच्या दिवशी पूजा करायला सुरुवात केल्यावरच 5 मिनिटांच्या मध्ये दिव्यामध्ये काजळी तयार होते. याचा अर्थ असा होतो की तुम्ही जी सेवा करत आहात, तुम्ही जी भक्ती करत आहात, ती मनोभावाने करत आहात. तुमची सेवा भक्ती स्वामीपर्यंत पोचलेली आहे, तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे, तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींजवळ पोचलेली आहे. आत्ता समजा इतर दिवशी जर चंद्रकोर बनत असेल, समजा जर 8 दिवस झाले असतील, 8 दिवस सतत तुम्हाला दिव्यामध्ये चंद्रकोर दिसत असेल, तर हा संकेत खूप जास्त शुभ आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती महाराजांच्या चरणी पोचलेली आहे. आणि जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या देवी देवतांना मानत असाल, तर त्यांच्याजवळ ती पोचली आहे आणि जी काही तुमची इच्छा आहे ती लवकर पूर्ण होणार आहे. बरेच जण सेवा हे करत असतात. 2 महिने 3 महिने झाले पण त्यांना स्वामींचे फळ मिळत नाही, म्हणजे की त्यांना पाहिजे ते मिळत नसल्यामुळे ते नाराज देखील होत असतात. जर त्याचबरोबर आमच्या दिव्यामध्ये आकार तर बनतच असतात, त्याचबरोबर इच्छा काही आमच्या पूर्ण होत नाहीत. 11 गुरुवार सुरू केले, 11 गुरुवार पूर्ण झाले, दिव्यामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारचे आकार देखील बनत असतात, पण इच्छा अजून पूर्ण झालेली नाही. बऱ्याच वेळा असे होते की आपण नव्याने सेवेमध्ये येत असतो, तोडकी-मोडकी का असेना पण सेवा करायला सुरुवात करत असतो. जी ही तोडकी-मोडकी सेवा आहे ती भगवंतापर्यंत पोचलीच जाते आणि त्याचे जे शुभचिन्ह आहे, जे शुभ संकेत आहेत, भगवंत हे आपल्याला दिव्याच्या वातीतून किंवा त्याच्यातून असा एक वेगळा आकार निर्माण करून आपल्याजवळ पोहोचवत असतात. तुम्ही जी सेवा करत आहात ती माझ्यापर्यंत पोहोचली आहे असा आपल्याला संकेत देखील देत असतात. तर स्वामी भक्तांनो, असे दिव्याच्या वातीतून एखादा आकार निर्माण झाला तर तो शुभ संकेत आहे असे समजावे. म्हणजेच तुम्ही जी भगवंतांची सेवा केली आहे ती भगवंतापर्यंत पोहोचलेली आहे असे समजून जावे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चॅनलला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जाता जाता सर्वांना श्री स्वामी समर्थ.